जाऊबाईचं खरं रूप. गोड बोलणाऱ्या जाऊबाईची खरी ओळख काय आहे, ही कथा नक्की ऐका. आई, आज भाजी जरा जास्तच तिखट झाली नाही का? जया हसतच म्हणाली, आवाजात गोडवा आणि चेहऱ्यावर नम्रता. तिने ते वाक्य इतक्या हलकेपणाने उच्चारलं की ते तक्रार वाटलीच नाही. पण तरीही सासूबाईंच्या भुवया ह्या क्षणभर जुळल्या. अगं, रमा बनवते ना स्वयंपाक, तिला माहीत आहे घरात कसं लागतं ते. सासरे शांतपणे म्हणाले आणि जया लगेच म्हणाली, अहो बाबा, मी तक्रार नाही करत. मला तर खूप छानच वाटतं सगळं. फक्त आईंची तब्येत बरी नसते कधी कधी, म्हणून त्यांना सांगावं म्हटलं. हे ऐकताच सासूबाईंची नजर रामाकडे वळली आणि रमा मोठी सून, 5 वर्षापासून या घराचा कणा. तिच्या हातात पाण्याचा ग्लास होता. ती काही बोलली नाही, नेहमीसारखी शांत. तिच्या शांततेत कुणालाच काही वेगळं जाणवलं नाही. पण त्या शांततेवर आज संशयाची सावट पडली. देशमुख कुटुंब गावात मानाचं. वडील शंकरराव देशमुख आणि आई सुमनताई देशमुख. त्यांना 2 मुलगे, मोठा अनिरुद्ध, शांत, कष्टकरी, आईवडिलांचा शब्द पाळणारा, तर लहान समीर, हा थोडा बोलका, चपळ आणि स्वतःचा फायदा ओळखणारा. अनिरुद्धचं लग्न झालं होतं रमाशी. रमा फार बोलकी नव्हती, पण कामात चोख. घरात सकाळी उठणारी पहिली आणि झोपणारी शेवटची. ती कधी मोजून काम करत नसायची. हे माझं, ते तुझं असा हिशोब नव्हता तिचा. ती फक्त घर बघायची. 2 वर्षांनी समीरचं लग्न झालं, ते जयाशी. जया आली. घरात हसू, गोड बोलणं, सगळ्यांशी प्रेमानं वागणं ते घेऊनच. आणि पहिल्याच दिवशी सासूबाईंच्या गळ्यात पडत म्हणाली, आई, मला सून नाही, तुमची मुलगी समजा. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. अशी सून मिळाली म्हणजे नशीबच. त्या शेजारणीला म्हणाल्या. रमा दूर उभी होती, हसली अगदी मनापासून. सुरुवातीचे काही महिने सगळंच काही छान होतं. जया स्वयंपाकात रमाबरोबर उभी राहत असायची. पण फार वेळ नाही. ताई, मला थोडा त्रास होतोय, डॉक्टरांनी उभं राहू नको असं सांगितलंय, ती नेहमीच म्हणायची. रमा काहीच बोलायची नाही. ठीक आहे म्हणून काम उरकायची. एकदा सासूबाईंनी पाहिलं, रमा एकटीच स्वयंपाकघरात आणि जया कुठे, त्यांनी विचारलं. थोडीशी थकली आहे आई, रमा सहजच म्हणाली. पण संध्याकाळी जया सासूबाईंच्या शेजारी बसून म्हणाली, आई, मला काही काम करायला आवडत नाही. असं नाही, पण ताई मला नेहमी म्हणतात, मी करते तू बस, मी करते तू बस. ते वाक्य तक्रार नव्हती, पण अर्थ खोल होता. सासूबाई काही बोलल्या नाहीत, पण मनात एक विचार रेंगाळला. रमा, तिला काम करू देत नाही का? दिवस गेले. जया कधीच थेट कुणावर आरोप करत नसायची. ती नेहमी असं म्हणायची, माझं नशीब चांगलं आहे, मला काही त्रास नाही. पण तिच्या प्रत्येक वाक्यात रमाच्या नावासोबत एक सावली असायची. एकदा सासरे म्हणाले, रमा घर नीट सांभाळते. जया लगेच हसत म्हणाली, हो ना बाबा, ताई फार जबाबदार आहेत. माझ्यासारख्या माणसाला तर एवढं जमतच नाही. ती स्वतःला कमी दाखवायची, पण त्यातून रमाला कुठेतरी जास्त दाखवून संशय निर्माण व्हायचा. अनिरुद्ध लक्ष देत नव्हता. तो रमावर विश्वास ठेवत होता आणि समीर मात्र आईजवळ बसून म्हणायचा, आई, जया खूप मनमोकळी आहे, काही लपवत नाही. सुमनताईंना वाटायचं लहान सून किती साधी आहे. एक दिवस घरात पैशावरून चर्चा झाली. शेतीसाठी कर्ज घ्यायचं होतं. सासरे अनिरुद्ध आणि समीर बसले होते. रमा चहा घेऊन आली. जया मागेच होती. कर्ज काढायचं असेल तर नीट विचार करा, रमा शांतपणे म्हणाली. आणि तेवढ्यातच जया म्हणाली, हो बाबा, ताई म्हणतात ना, आपण सगळं कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. त्या वाक्यातला कंट्रोल शब्द सासऱ्यांच्या मनाला लागला आणि रमा थांबली. तिला जाणवलं, ती काही बोलली की ते वेगळ्याच अर्थाने जात.
ती बोलली की ती वेगळ्याच अर्थाने जाते. ती पुन्हा गप्प झाली. रमा बदलली नव्हती, पण लोकांची नजर बदलत होती. सासूबाई तिच्याकडे बघून म्हणायच्या, आता फार बोलत नाहीस. रमा हसून म्हणायची, काय बोलायचं आई. पण आत कुठेतरी तिला जाणवत होतं, हे घर हळूहळू 2 भागात विभागलं जाते. एकीकडे गोड बोलणारी जया आणि दुसरीकडे शांत न बोलणारी रमा. लोकांना गोड शब्द जास्त आवडतात. शांतपणामागचं सत्य दिसत नाही. एक रात्री रमा स्वयंपाकघरात भांडी घासत होती. बाहेरून जया आणि सासूबाईंचा आवाज आला. आई मला सांगायला नको होतं, पण ताई मनात काहीतरी ठेवतात असं वाटतं कधी कधी. रामाचे हात थांबले. ते पहिल्यांदा तिच्या मनात एक विचार ठाम झाला. ती गोड आहे पण सरळ नाही. रमा खोल श्वास घेते आणि स्वतःशीच म्हणते, मी शांत आहे पण आंधळी नाही. घरात अजून कुणाला सत्य दिसत नाही, पण रमाने आता सगळं पाहायला सुरुवात केलेली आहे. तर रमा त्या रात्री झोपलीच नाही. पलंगावर पडून छताकडे पाहत होती. डोळे उघडे होते, पण मनात विचारांची गर्दी. ताई मनात काहीतरी ठेवतात हे वाक्य तिच्या कानात घुमत होतं. ती स्वतःलाच विचारत होती, मी नेमकं काय केलं? मी कोणाचा अपमान केला? मी कधी वेगळं वागले? उत्तर एकच होतं, नाही. मग प्रश्न उरतो तो एकच, जया असं का बोलते? सकाळ झाली. रमा नेहमीप्रमाणे उठली, स्वयंपाकघरात गेली. पण आज तिच्या हालचाली ह्या वेगळ्याच होत्या. आज ती फक्त काम करत नव्हती, ती पाहत होती. जया उठून आली. ताई मी चहा करते. ती गोड हसत म्हणाली, ठीक आहे. रमा शांतपणे बाजूला झाली आणि चहा झाला. सासूबाई प्यायल्या. आज चहा मस्त झालाय त्या म्हणाल्या. जया लगेचच म्हणाली, आई ताईने सगळी तयारी करून ठेवली होती, मी फक्त उकळला. ते वाक्य ऐकायला छान होतं, पण रमाच्या लक्षात आलं, जे काम जया करते त्याचं श्रेय ती रमालाच देते आणि जे बिघडतं ते रमाच्याच नावावर जातं. दुपारी शेजारची शांता काकू आल्या. घरात काय चाललंय त्यांनी सहज विचारलं. जया लगेचच पुढे आली. काय चालणार काकू, ताई खूप शांत असतात. कधी कधी आम्हाला कळतच नाही त्यांना काय वाटतं. ते वाक्य ऐकून शांता काकूंनी मान हलवली. हो ग, फार शांत माणसं धोकादायक असतात म्हणतात. रमा आतून ऐकत होती. ती पहिल्यांदा हादरली. शांत असणं इतकं मोठं गुन्हा आहे का? संध्याकाळी समीर ऑफिसवरून आला. जया पाणी देताना म्हणाली, खूप दमलास ना? हो. समीर खुर्चीत बसला. आई आज थोडी नाराज वाटते, जया हळू आवाजात म्हणाली. का? माहीत नाही, कदाचित ताईमुळे. समीर चकित झाला. रमा वहिनीमुळे का? जया मान खाली घालून म्हणाली, मी चुकीचं बोलत असेन, पण आईला वाटतं की घरातले निर्णय ताई एकट्यानेच घेतात. ते वाक्य रमाने कधीच एकट्याने निर्णय घेतले नव्हते. पण जया ते इतक्या सहजतेने बोलली की ते सत्य वाटायला लागलं होतं. समीरच्या मनात पहिल्यांदा रमाविषयी शंका आली. सुमनताईंना आधी रमा म्हणजे घराचा आधार वाटायचा, पण आता त्या रमाला काही विचारायचेच नाहीत. आज काय भाजी करायची त्या जयाकडे विचारतात. रमा बाजूला उभी. एक दिवस रमा म्हणाली, आई उद्या अमावास्या आहे, पूजा करूया? सुमनताईंनी थोडा वेळ गप्प राहून म्हटलं, जया बघूया, तुला काय वाटतं? ते वाक्य रमाच्या काळजावर ओरखडा काढून गेलं. गावात कार्यक्रम होता. देशमुख कुटुंबाला बोलावणं आलं. जया म्हणाली, आई आपण सगळे जाऊया, चांगलं दिसेल. रमा शांत होती कार्यक्रमातही. जया सगळ्यांशी हसत बोलत रमाला मात्र बाजूला ठेवत होती. एक बाई म्हणाली, तुमची मोठी सून फार अबोल आहे हो. जया लगेचच म्हणाली, हो ना, त्या प्रत्येक गोष्ट मनात ठेवतात. ते शब्द ऐकून रमाला जाणवलं, आता हे फक्त घरात मर्यादित नाही. त्या रात्री रमा डायरी काढते.
ती लिहायला लागते. आज जया काय बोलली, कोणासमोर काय बोलली, कोणत्या वाक्याने गैरसमज झाला, ती पुरावे जमा करत होती. आवाजाने नाही तर शब्दांनी नाही तर समजुतीने. एक दिवस अचानक कळलं, घरातील काही पैसे कमी आहेत. सासरे वैतागले. हे कसं झालं? सगळे एकमेकांकडे पाहत होते आणि तेवढ्यातच जया म्हणाली, आई, मला बोलायला नको होतं, पण परवा ताई कपाटाजवळ होत्या. ते वाक्य पूर्णही झालं नाही, पण घरात शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा रमावर. रमाच्या अंगात काटा शिरला. मी? ती फक्त एवढंच म्हणाली. नाही नाही, जया लगेच म्हणाली, मी आरोप नाही करते, पण गैरसमज नको म्हणून सांगितलं. तो क्षण रमाला उमगलं. आता गप्प बसणं म्हणजे स्वतःला दोषी ठरवणं आहे. आणि त्या रात्री रमा खिडकीजवळ उभी होती. बाहेर अंधार, आत घरातली अंधार पसरत होता. ती स्वतःशी म्हणाली, मी आजवर घरासाठी गप्प राहिले, पण आता घर वाचवण्यासाठी बोलावंच लागेल. ती डायरी बंद करते आणि पहिल्यांदा ठरवते, सत्य बाहेर आणायचं. रमा सगळ्यांसमोर बोलेल का? जाऊबाईचं खरं रूप उघड होईल का? की घर अजून तुटेल? तर असा अनेक तिच्या मनात प्रश्न उमगत होते. घरात त्या दिवशी वेगळीच शांतता होती. नेहमीसारखा सकाळचा गोंगाट नव्हता. न कुणाचा हसरा चेहरा, न कुणाची घाई. सगळेजण एकाच ठिकाणी बसले होते. सासरे, सासूबाई, अनिरुद्ध, समीर आणि जया, आणि समोर शांतपणे बसलेली रमा. ती आज वेगळी दिसत होती. नेहमीसारखी गप्प नाही, पण आतून ठाम. पैसे कुठे गेले? सासऱ्यांचा आवाज जड होता. घरात कुणीच उत्तर देत नव्हतं. जया मान खाली घालून बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी. आई, ती हळूच आवाजात म्हणाली, मला खरंच कुणावर संशय घ्यायचा नाही, पण परवा कपाटाजवळ मी ताईंना पाहिलं होतं. ते वाक्य ऐकून सगळ्यांच्या नजरा परत रमावर खिळल्या. अनिरुद्ध हादरला. रमा? त्याचा आवाज थरथरला. रमाने मान वर केली. हो, मी कपाटाजवळ होते, ती शांतपणे म्हणाली. कारण आईने मला पूजेचे दागिने काढायला सांगितले होते. पण पैसे? सासूबाईंच्या आवाजात संशय होता. रमाने काही उत्तर दिलं नाही. ती थांबली. आज पहिल्यांदा ती प्रत्येक शब्द मोजून बोलणार होती. आज मी बोलणार आहे, रमा हळू पण ठाम आवाजात म्हणाली. सगळेच चकित झाले, कारण आजवर रमा कधीच अशा प्रकारे बोलली नव्हती. मी आजवर शांत होते, ती पुढे म्हणाली, कारण मला वाटायचं की शांत राहिलं की घर टिकतं. तिने जयाकडं पाहिलं. पण काही लोक त्या शांततेचा गैरफायदा घेतात. जया हल्ली ताई तुम्ही असं का? ती बोलणार इतक्यात रमा थांबली. आज मला पूर्ण बोलू द्या, ती म्हणाली. रमाने आपली डायरी उघडली. ती वही ज्यात प्रत्येक दिवसाचं निरीक्षण होतं. आई, ती सासूबाईंकडे पाहतच म्हणाली, तुम्हाला आठवते का? जया म्हणाली होती, ताई मला काम करू देत नाही. सासूबाईंनी मान हलवली. त्या दिवशी तिने तुमच्यापुढे स्वतःला कमी दाखवलं आणि मला जास्त. जया अस्वस्थ झाली. समीर? रमा वळून म्हणाली, तुला आठवतंय का? ती म्हणाली होती, आईला वाटतं ताई निर्णय एकट्यानेच घेतात. समीर गप्प झाला. त्याच्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. जया कधीच थेट आरोप करत नाही. रमा म्हणाली, ती नेहमी मला वाटतं कदाचित मी चुकीची असेल हे शब्द वापरते, पण त्या शब्दांमुळे घरात गैरसमज निर्माण होतात. सासरे लक्ष देऊन ऐकत होते. ती प्रत्येकासमोर दुसऱ्यांबद्दल वेगळं बोलते. रमा पुढे म्हणाली, आईसमोर माझ्याबद्दल, समीरसमोर अनिरुद्धबद्दल आणि बाहेर लोकांसमोर घरातल्या वातावरणाबद्दल. घरात तणाव वाढत गेला. रमाने मोबाईल काढला. मला कोणाची बदनामी करायची नव्हती, ती म्हणाली, पण मला सत्य सिद्ध करावं लागेल. तिने एक ऑडिओ प्ले केला. जयाचा आवाज. आई, ताई फार मनात ठेवतात.
आपण जपून राहायला हवं. मग दुसरा, समीर, मला बोलायला नको होतं, पण ताईमुळे घरात तणाव वाढतोय. आणि तिसरा, काकू, मोठ्या सुना फार शांत असतात. अशा माणसांवर विश्वास ठेवावा की नाही हे कळतच नाही. घरात सन्नाटा. जया पांढरी फटक पडली. जया सासूबाई कठोर आवाजात म्हणाल्या, हे काय आहे? जया रडायला लागली. मी असं काही वाईट. ती म्हणाली, बस. सासरे उठून उभे राहिले. तुझं बोलणं ऐकले आम्ही. समीरच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी मूर्ख होतो, तो म्हणाला. तुझ्या गोड शब्दांवर विश्वास ठेवला. जया गप्प झाली. तिचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड पडलं होतं. आता पैशांबद्दल रमा म्हणाली. ती कपाटाजवळ गेली. एका कोपऱ्यातून एक पाकिट काढलं. हे पैसे इथेच होते, ती म्हणाली. फक्त कुणीच नीट पाहिलं नाही. फक्त पैसे चोरीला गेले असं म्हटलं गेलं. सासरे सुटकेचा श्वास घेतात. जया खाली मान घालून बसते. सुमनताई रमाजवळ गेल्या. मला माफ कर, त्या म्हणाल्या. मी गोड बोलण्याला जास्त महत्त्व दिलं आणि शांततेला दुर्लक्ष केलं. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, ती म्हणाली, मी घर तोडायचा कधीही विचार केला नाही. फक्त घर टिकावं एवढंच वाटत होतं मला. अनिरुद्ध रमाचा हात धरतो. मला अभिमान आहे तुझा, तो म्हणतो. समीर खाली मान घालतो. वहिनी, मला माफ करा. जया चुपचाप उठते. मी चूक केली, ती थंड आवाजात म्हणते. तिला घरात राहू द्यायचं की नाही, तो निर्णय सासरे घेतात. घरात फूट पाडणाऱ्या इथे स्थान नाही. घरात फूट पाडणाऱ्यांना इथे स्थान नाही, ते ठामपणे म्हणतात. रमा पुन्हा स्वयंपाकघरात उभी आहे. पण आज तिच्या शांततेत कमकुवतपणा नाही, तर आत्मविश्वास आहे. ती स्वतःशी म्हणते, शांत राहणं म्हणजे सगळं सहन करणं नसतं. योग्य वेळी सत्य सांगणं हाच खऱ्या धैर्याचा आवाज असतो. कथेचा संदेश एवढाच की घर फोडणारे लोक नेहमी ओरडत नाहीत. काही जण गोड बोलून नात्यांमध्ये विष पेरतात आणि शांत माणूसच खरं घर वाचवतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा.